जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी या रब्बी पीक उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून शेती पंपांना वीज पुरवठा होत नसल्यानं आता झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांना आधार मिळालाय। तर काही भागातील वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालंय। तूर पिकाला लागलेली फुलं ढगाळ वातावरण आणि पावसामुळे जमिनीवर गळून पडली आहेत। जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, अंबड, जाफराबाद या तालुक्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि यामुळे तूर आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय। राज्य सरकारने पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी आता केली आहे। बापा मला सांगा, हा पाऊस झालेला आहे, आज ढगाळ वातावरण आहे, पाऊस बी झाला। पावसाचा कोणत्या पिकाला फटका बसला आणि कोणत्या पिकांना फायदा झाला? याला हरभऱ्याला, गव्हाला, ज्वारीला फायदा, कापूस, तूर हे गेले दोन पिक। बरं, या दोन पिकाला कसं काय फटका बसला? बरं, या पावसाच्या अवघानी थंडीना त्याच्याने माल गळून पडला आणि त्यांनी हे शेंगा गळून पडल्या, त्या पावसाने फटकारा बसला यार। बर, आता काय मागणी आहे सरकारकडे? आता सरकार काय देते काय नाही ते त्यांनी आम्हाला द्यावा भरपाई बर मालाची। आता हा जो पाऊस झाला आणि कापूस ओला झाला, त्याच्यामुळे नुकसान कसं झालं? बरं, ते नुकसान खाली गळाला ना, गळाल्याच्या अवघाने नुकसान झालं। ते आता खालची बोंड येत नाही ना, ते मातीत गेले। आता मागणी काय सरकारकडे? सरकारनं आता याची भरपाई द्यावा शेतकऱ्याला। तुमचं नाव सांगा मला, गाव सांगा। गाव सोलगावाने, बर, कारभारी शिंदे, बर, सोलगावान। बर, आपल्याकडे आहे सर। सांगा काय काय झालं? कापूस वाळला झाला सारा, त्याला कोणी घेत नाही। खाली ज्वारी, गहू ते बी अजून काय बरोबर निघले नाही, त्याच्यावर बी रोग पडले सगळे। पावसाचा कसा फटका बसला? पावसाचा फटका बसला जरा। कापसाला कसा फटका बसला पावसाचा? कापसाला फटका बसला कापसाचा, ते काही कामाचा आला नाही। आता काय तर मातीमोल झालेलं आहे। आता काय मागणं आहे सरकारकडे? काय म्हणणं आहे? काय भरपाई करून द्या सरकारनं मालाची। पंचनामे व्हायला पाहिजे का? हो ना। आलं कोणी पंचनाम्याला? पाहायला आलं कोणी नाही अजून, तुम्हीच आले नसते। मग आता पंचनामे करायला पाहिजे की नाही? पाहिजे ना। काय आता काय जे नियमन होईल ते। नाव सांगा। नाव नाव केरोबा आणि नाव बाळराज